तुळजापूर विधानसभेमध्ये बोगस मतदार असल्याचा खासदार ओमराजे निंबाळकरांनी आरोप केलाय। पत्रकार परिषदेमध्ये ओमराजे निंबाळकरांनी बोगस मतदारांचे फोटोही दाखवले। 6,000 बोगस मतदारांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार नोंदवली, मात्र अजून तपास झाला नसल्याचंही निंबाळकर म्हणाले। तर बोगस मतदार यादीमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्याचाही गंभीर आरोप ओमराजे निंबाळकरांनी केलाय। दरम्यान तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज हे राणा जगजितसिंह पाटील यांचं आहे। स्वतः निवडणूक आयोग आहे, ह्या फिर्यादीच्या दृष्टीने काय तपास झाला? काहीच नाही तपास, शून्य तपास। निवडणूक अधिकाऱ्याकडे विनंती केली की बाबा जे काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्याचं चावडी वाचन त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात करा। आणि ज्यावेळेस हे चावडी वाचन झालं, ते चावडी वाचन झाल्याच्या नंतर जवळपास 6,000 बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत। हे प्रशासनाच्या म्हणजेच त्यावेळेस प्रशासन म्हणजेच मुख्य जो निवडणूक निर्णय अधिकारी असतो त्यांच्या लक्षात आलं की काही नेत्याच्या कॉलेजची मुलं त्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदवली गेली होती। मला वाटतं हे कुणाचं कॉलेज आहे, कोणचा नेता आहे, ह्याचा शोध पोलिसांनी 9 महिने झालं काय करतायत, का घेतला नाही? मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि राहुल गांधी जे म्हणतायत की वोट चोरी कशा पद्धतीने केली जाते हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि निवडणूक आयोग जे वारंवार सांगताय की तुम्ही त्याच वेळेस तक्रार का केली नाही, तर आम्ही ही त्याच वेळेस तक्रार केलेली आहे। हो का, स्वतः सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फिर्याद दिली आहे पोलीस स्टेशनला। काय झालं 9 महिन्यात? ह्याचं काय कारवाई केली? मला वाटते निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका बजावतोय।